जरांगे पाटलांची मागणी, कॉन्ट्रावर्सी, जरांगे पाटलांचा समावेश ओबीसी मध्ये झाल्यानंतर ओबीसीचं झालेलं नुकसान, यातली काही काडीची तर अक्कल आहे का या प्रसाद लाडांना? हा, काय अक्कल आहे प्रसाद लाडांना? काय अनुभव आहे प्रसाद लाडांचा? हॉटेल चालव ना, हॉटेलच्या एखाद्या शिष्टमंडळावर तू जा ना. तुझं ज्ञान काय, तुझं नॉलेज काय, तू तोंड कुठं घालतोय आणि पुन्हा म्हणतोय की मी जातीसाठी माती खायला तयार आहे, आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आता पहिल्यांदा तू ज्या पक्षाच्या जीवावर टुनटुन बेडकासारख्या उड्या मारतोय ना, त्या पक्षाला विचार. माधवनं काय केलं, ओबीसीनी काय केलं? भटाबामणांच्या पार्टीला गावगाड्यातल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती कोण घेऊन गेलं? त्यामुळं तू नुसत्या काय ते ग्रामीण भागामध्ये म्हणतात आयत्या पिठावर रेगोट्या मारणं. भाजप वाढवण्यासाठी, भाजप मोठी करण्यासाठी कोण खपलंय, कोण माणसं होती, याचा थोडा अभ्यास वाढव. तुला काय करणार हॉटेल व्यावसायिकाला? म्हणून मी हॉटेल व्यावसायिक म्हणालो. अरे त्या जरांगे पाटलाकडं जस्टिस येऊन गेले, सचिव येऊन गेले, अटॉर्नी जनरल येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले एकनाथरावजी शिंदे साहेब, तरी पण त्याला फरक पडला नाही. आणि तू हॉटेल चालवणारा, झाडू पोछा करणारा, तुझ्याने तो फरक पडत असतो का? त्यामुळं लाडानी आपलं जे काय तुमचं क्षेत्र आहे, आणि तुम्ही काय 1 लाख लोकांना रोजगार दिलाय का? तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळावा शांततेचा. एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणारा एवढा महान व्यक्ती, त्याची लिस्ट एकदा उद्या जाहीर करा. काही बोलायचं राव.